देशविदेशातील लाखो भाविक साईबाबांना गुरुस्वरूप मानतात आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईचरणी लीन होतात। आत्ता आपण आहोत गुरुस्थान मंदिराजवळ। गुरुस्थान मंदिराची ओळख ही स्वतः साईबाबांनी त्यांच्या हायतीत करून दिली। हे माझ्या गुरुचं स्थान आहे असं साईबाबांनी ग्रामस्थांना सांगितलं। या निमवृक्षाखाली साईबाबा ध्यानधारणा करत होते आणि दिवसभर ते याच ठिकाणी असायचे। ज्यावेळेस ग्रामस्थांना कळलं की बाबांचं हे गुरुस्थान आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस खोदलं गेलं त्यावेळेस रुद्राक्षाची माळा आणि एक तेवत असलेला दिवा तेथे पाहायला मिळाला अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे या स्थानाला गुरुस्थान म्हणून मान्यता मिळाली आणि आज साई समाधीसोबत भाविक गुरुस्थानचं दर्शन घेतात। निमवृक्षाची जर वैशिष्ट्य बघितलं तर या निमवृक्षाचे जे पाला जो आहे तो कडू लागत नाही असं देखील भाविकांची श्रद्धा आहे आणि त्या अनुषंगाने या निमवृक्षाला प्रदक्षिणा देखील भाविकांकडून घातल्या जात आहेत। शिर्डीमध्ये आज लाखो भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं बघितलं तर दाक्षिणात्य जे राज्य आहेत त्यातून भाविकांची जी संख्या आहे ती जास्त दिसून येत आहे आणि स्थानिक पंचक्रोशीतले देखील जे नागरिक आहेत ते साईबाबांना गुरुस्वरूप मानून आज दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि आज दिवसभर जे पायी येणारे भाविक आहेत त्यांची देखील रेलचेल दिसून येणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।